हाय फ्रेंड्स, चला बनवूया मस्तपैकी वेगवेगळ्या पुऱ्या आणि चण्याची भाजी. काबुली चण्याची भाजी बनवत आहे आपण. खूप मस्त लागते, करून पहा नक्की. तर अर्धा किलो चणे मी रात्रभर भिजत टाकून ठेवले होते आणि पाणी काढून आता कुकरमध्ये आपण याच्या 2 शिट्या लावून शिजवून घेणार आहोत. तर आता भाजी बनवायसाठी आपण मसाला बनवून घेऊ. थोडेसे खडे मसाले तेल गरम करून मी त्याच्यामध्ये छान फ्राय करून घेत आहे. कलमी घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, भेंडी, विलायची, जावित्री मला खूप आवडते, जावित्री घेतलेली आहे, विलायची घेतलेली आहे, शाही जिरं घेतलेलं आहे. तुम्हाला जर आणखी काही मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. सुकं खोबरं बारीक चिरून छान तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे. छान डार्क ब्राऊन कलर होतपर्यंत भाजून घेतलं आणि त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे, अद्रक टाकलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. सर्व मसाला आपण छान शिजवून घेतलेला आहे. हा मसाला छान शिजवून आपण थंड करून घ्यायचा आहे आणि याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया. 4 मोठे चमचे मी तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी दिलेली आहे. कांद्याऐवजी तुम्ही सांबार पण टाकू शकता. आणि जो आता आपण पेस्ट बनवून ठेवलेला होता, आपण जो मसाला आता याच्या अगोदर जो भाजला होता ना, त्याचा पेस्ट बनवून घेतलेला आहे, तो पेस्ट टाकत आहे. पेस्ट टाकून थोडंसं 2 मिनटं परतून घेतलेला आहे. तसाही आपला मसाला शिजलेलाच आहे, त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही. तर आवडीनुसार तुम्ही जेवढं तिखट खाता त्या हिशोबाने तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे. मी 4 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि छोले मसाला टाकलेला आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. 2 मिनटं परतून घेतलं. तेल छान सुटायला लागलेलं आहे मसाल्याला आणि त्यानंतर उकळून ठेवलेले जे चणे आहेत, जे काबुली चणा आपण रात्रभर भिजत टाकला आणि कुकरला 2 शिट्या लावून आपण तो उकळून घेतला. त्याचं पाणी काढून घेतलं मी गंजामध्ये आणि तसे ते छोले आपण टाकलेले आहे बिना पाण्याचे. पाणी काढून घेतल्याच्यानंतर छोले आपण ते मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे. 5-6 मिनटं आपण त्याला छान परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परतून घेतल्याच्यानंतर झाकण लावून 5 ते 6 मिनटं छान परतून घ्यायचं. बघा, छान पाणी जेवढं होतं ते आटून गेलेलं आहे आणि छान मिक्स केल्याच्यानंतर आपण जे छोलेसाठी पाणी काढून ठेवलेलं होतं, छोले उकळलेलं जे पाणी होतं ते टाकून राहिलेली आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते पाणी वापरायचं आहे. आणि पाणी टाकून याला 5 ते 10 मिनटं आपण छान शिजवून घेणार आहे. झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे. छान तेल उतरते ह्याच्यावरती. 5 ते 10 मिनटं आपण झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटाच्या नंतर बघा किती मस्त असे उकळायला लागलेत बघा आणि तेल पण छान वरती आलेलं आहे. तर आपले छोले छान तयार झालेले आहे. पण आता आपल्याला रस्सा आणखी घट्ट पाहिजे आहे आणि टेस्ट पाहिजे आहे, तर थोडेसे मॅशरने मॅश करून घेत आहे. 2-3 वेळा मॅशर असा आपण चालवून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे रस्सा त्या हिशोबाने तुम्ही चणे मॅश करून घ्यायचे आहे. आणि थंड झाल्यावर आणखी घट्ट होतो, म्हणून एकदम काही घट्ट करायचं नाही आहे. तर आता हे आपलं एक उकळी येऊ द्यायची आणि आता हे आपले चणे तयार आहे. काबुली चण्याची भाजी बनवलेली आहे आपण आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे, म्हणजेच सांबार टाकायचा आहे. तर तयार आहे आपला हा चण्याची भाजी, काबुली चण्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर चला पुऱ्या बनवायला सुरुवात करूया. एक पालकची जुडी स्वच्छ करून घेतली आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा छान धुवून घेतली आणि चिरून घेतली. ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपला पालकचा पेस्ट तयार आहे. साध्या पुऱ्या बनवून राहिलेला आहो, मसाल्याच्या पुऱ्या नाही आहे, म्हणून अगदी साधा पेस्ट बनवत आहोत आपण. एक बीटरूट छिलून घेतलं आणि तुकडे करून त्याला मिक्सरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून असा पेस्ट बनवून घेतलेला आहे. तर आपले दोन्ही पेस्ट असे तयार आहे. तर चला पुऱ्यासाठी आता कणिक गोतून घेऊ. प्रत्येकी 1 ग्लास कणिक घेत आहे मी. 1 ग्लास कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि ही साधी कणिक आपण मळून घेत आहोत. छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आपली ही कणिक पण मळून झालेली आहे साधी. थोडंसं तेल लावून आपण याला एकदम मळून बाजूला ठेवून देऊया. 5 ते 10 मिनटं आपण याला मळून असंच ठेवून द्यायचं आहे.
तर आता दुसरी कणिक आपण मळायला घेऊया. 1 ग्लास कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि जो आपण बीटरूटचा पेस्ट बनवून ठेवला होता, बीटरूटचा पेस्ट टाकून आपण याला छान मळून घेणार आहोत. आवश्यकता वाटल्यास तुम्ही पाणी टाकू शकता आणि छान गोळा मळून घ्यायचा आहे. कणिक छान मळून घ्यायची आहे. मी पॉटच धुवून टाकत आहे. पाणी थोडंसं पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेच पाणी वापरलेलं आहे. तर आपली ही बीटरूटची कणिक पण मळल्या गेलेली आहे. थोडंसं तेल लावून गोळा एका साईडला आपण ठेवून देऊया. या पद्धतीने आपल्या 2 रंगाची कणिक आपण मळून घेतलेली आहे. तर आणखी 1 ग्लास कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि जो पालकचा पेस्ट होता तो टाकून आता आपण कणिक छान घट्टसर मळून घ्यायची आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही पाणी टाकू शकता. म्हणजे जेवढं आवश्यक असेल पाणी टाकून आपण गोळा छान मळून घ्यायचा आहे. तर पालकचा गोळा पण आपला तयार आहे. याला पण तेल लावून 5 मिनटं बाजूला ठेवूया. थोडासा वेळ मुरते कणिक, जर थोडंसं भिजवून ठेवली तर तेल लावून आपण एका बाजूला ठेवून देऊया. तर आपले सगळे गोळे तयार आहेत. पालकचं तयार आहे, बीटरूटचं तयार आहे आणि साधी कणिक पण तयार आहे. 5 मिनटं असंच ठेवलं आणि आता आपण याला बनवायला सुरुवात करूया. 1 बीटरूटचे गोळा घेतलेला आहे. चांगली जाडसरच पोळी बनवायची आहे आपल्याला, म्हणून मोठाच गोळा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं आवश्यक वाटते त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर अशी जाडसर पोळी लाटून आपण एका साईडला ठेवून देऊया. आता पालकच्या पेस्टचा जो गोळा बनवला होता ती घेतलेला आहे आणि त्याचीही एक पोळी बनवून घेऊ. आपण जाडसरच बनवायची आहे. त्याला पण आपण एका साईडला आता ठेवून देऊया. जाडच पोळ्या लाटलेल्या आहे आणि आता साधी कणिक घेतलेली आहे आणि त्याचा पण एक मोठा गोळा घेऊन त्याला पण आपण लाटून घेणार आहोत. त्याला पण जाडसरच लाटायचं आहे आणि आता एकावर एक आपण अशा पोळ्या ठेवून देऊ. तुम्हाला जो रंग आवडते त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. मी बीटरूटची पोळी ठेवली आणि त्याच्यानंतर पालकची पोळी ठेवलेली आहे. तर या पद्धतीने आपण रोल करून घेऊ आणि सर्व पुऱ्या या पद्धतीने बनवून घ्यायच्या आहे. तर आपल्याला जेवढा पुरीचा साईज बनवायचा आहे त्या हिशोबाने कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या साईजच्या पुऱ्या बनवायच्या आहे त्या हिशोबाने कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स करत आहे मी. छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या आहे आपल्याला. तर या पद्धतीने सर्व गोळे आपण कापून घेणार आहे. याच पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे आणि आता एक घेऊन आपण याला लाटू. जे कापलेला भाग आहे तो वरतीच ठेवायचा आहे, त्याला दाबायचं नाही आहे किंवा गोळा पण करायचा नाही आहे. या पद्धतीने पुरी आपण बनवून घेणार आहोत. बघा, आणखी आता म्हणजे पीठ लावून अगोदर केली, असं तेल लावून केलं तर रंग खूप सुंदर दिसतो. बघा किती मस्त रंग दिसून राहिलेला आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत. लहान मुलांना द्यायला खूप सुंदर आहेत ह्या पुऱ्या. कलरफुल पुऱ्या मुलं आवडीने खातात. खूप आवडते मुलांना असं काही वेगळं बनवून दिलं तर. तुम्ही या पद्धतीने सर्व पुऱ्या बनवू शकता किंवा आपण सिंगल कलरमध्ये पण बनवू शकतो. तर मी सगळ्यांचे गोळे असे बनवून घेतलेले आहे. बीटरूटची पुरी बनवून राहिलेली आहे, फक्त बीटरूटची आहे ही. या पद्धतीने आपण प्लेन कलरमध्ये पण बनवू शकतो. पालक पुरी पण बनवून राहिलेली आहे. याच पद्धतीने सगळं पुऱ्या बनवून घ्यायचे. असं तेलाचं पॅकेट घेतलं की पटकन पुऱ्या निघतात, चिपकत नाही. जे तेलाचे पॅकेट्स असतात ना त्याच्यामध्ये चिपकत नाही. किंवा पापडाचं पॅकेट पण तुम्ही एकदा तेल लावून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत. कलरफुल पुऱ्या मुलांना खूप आवडतात. बघा तयार आहे आपलं. तर चला आता आपण तळून घेऊया. तर तळण्यासाठी तेल छान कडक असं गरम करून गघेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक पुरी टाकून आपण तळून घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर बीटरूटची पुरी तळलेली आहे. गरमागरम पुऱ्या चण्यासोबत खायला खूप छान लागते. तुम्ही ह्याच पुऱ्या मसाला पुरी म्हणूनही बनवू शकता. म्हणजे फक्त चहासोबत किंवा दुधासोबत सॉससोबत खायसाठी पोरांना तिखट पुऱ्या म्हणून पण तुम्ही बनवू शकता. आपण ह्या साध्या बनवलेल्या आहेत कारण की आपल्याला भाजीसोबत खायच्या आहे. जी आपण चण्याची भाजी बनवलेली आहे
त्या पद्धतीने तुम्ही आता हे नवरात्रामध्ये मुलांना बनवून देऊ शकता. खूप छान वाटते, मुलं पण खुश होऊन जातील. तर पालक पुरी झाली आपली, बीटरूट पुरी झाली आणि मिक्स कलरची पण पुरी झालेली आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. बघा कलरफुल पुरी बघा किती मस्त दिसते. ही कलर खूप सुंदर उतरलेला आहे पुऱ्यांना आणि मुलंही खुश होऊन जातील. यावेळेस नवरात्रामध्ये नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. थँक्यू.